नमस्कार मित्रांनो, कल्पना करा आपल्या घरात रोज वापरली जाणारी एक साधी पिवळी पावडर अशी आहे की जिच्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत, जिचा वापर आपले आजी आजोबांनी औषध म्हणून केला, जिच्याशिवाय भारतीय स्वयंपाक अपूर्ण वाटते आणि जी आज जगभरात गोल्डन स्पाइस किंवा गोल्डन मेडिसिन म्हणून प्रसिद्ध झाली आहे। होय मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हळदीबद्दल A to Z संपूर्ण माहिती, हळदीचा इतिहास, हळदीचे झाड, हळदीचे फायदे, तोटे, शेती आणि काही असे धक्कादायक तथ्य जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हळद म्हणजे नेमके काय? हळद ही आलेकुळातील एक औषधी वनस्पती आहे, जिचे शास्त्रीय नाव कुरकुमा लोंगा आहे। ज्या भागाचा आपण वापर करतो तो म्हणजे जमिनीखाली वाढणारा कंद, याला रायझोम म्हणतात। हा कंद उकळून, वाळवून आणि दळून हळद पावडर तयार केली जाते। आज जगभरात वापरली जाणारी हळद मुख्यतः भारतात पिकवली जाते। हळदीचे झाड कसे असते? हळदीचे झाड साधारण 3 ते 5 फूट उंच वाढते। याची पाने मोठी आणि हिरवी असतात, फुले पांढरी किंवा फिकट गुलाबी असतात, पण सर्वात महत्त्वाचा भाग जमिनीखाली असतो, तिथेच हळदीचे कंद तयार होते। शेतकरी याच कंदापासून पुढील लागवड करतात। हळदीचा इतिहास जवळपास 4000 वर्षांहून जुना आहे। प्राचीन भारतात हळदीचा वापर केवळ मसाला म्हणून नव्हे तर औषध म्हणून केला जात होता। आयुर्वेदात हळदीला हरिद्रा असे म्हटले जाते। वैदिक काळात हळदीचा वापर धार्मिक विधीमध्ये होत असे। भारतातून हळद चीन, अरब देश आणि नंतर युरोपमध्ये पोहोचली। आज जगभरातील लोक हळदीचा वापर आरोग्यासाठी करतात। भारतात हळदीला इतके महत्त्व का? भारतात हळद ही केवळ मसाला नाही, ती संस्कृतीचा भाग आहे। लग्नातील हळद समारंभ असो, धार्मिक पूजा असो किंवा एखादा शुभ कार्याची सुरुवात, हळदीचा वापर हमखास केला जातो। भारतीय संस्कृतीत हळद शुभ आणि पवित्र मानले जाते। हळदीचा पिवळा रंग कुठून येतो? हळदीमध्ये कुरकुमीन नावाचे नैसर्गिक संयुग असते। हे संयुग हळदीला पिवळा रंग देते। याच कुरकुमीनमुळे हळदीला औषधी गुणधर्म प्राप्त होतात। आज बहुतेक संशोधन कुरकुमीनवरच होत आहे। हळदीतील पोषक घटक, हळदीमध्ये अनेक महत्त्वाचे घटक असतात। लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि कुरकुमीन यामुळे हळद आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते। हळदीचे फायदे: रोगप्रतिकारक शक्ती वाढवते। हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, हे शरीराला विविध संसर्गापासून लढण्यास मदत करतात, म्हणून अनेक लोक सर्दी खोकल्यात हळदीचे दूध पितात। जखमा भरून येण्यास मदत, पूर्वीच्या काळी जखमेवर थेट हळद वापरली जात असे। हळदीतील काही घटक जंतूंची वाढ कमी करण्यास मदत करू शकतात। त्वचेसाठी फायदेशीर, हळदीचे फेस पॅक आजही लोकप्रिय आहेत। त्वचेवरील तेलकटपणा कमी करण्यासाठी, चमक वाढवण्यासाठी आणि पिंपल्स कमी करण्यासाठी वापरले जातात। पचन सुधारते, हळद पचन क्रिया सुधारण्यास मदत करू शकते। गॅस, अपचन, पोट फुगणे यामध्ये काही लोकांना फायदा जाणवतो। मेंदूसाठी फायदेशीर, काही अभ्यासानुसार कुरकुमीन मेंदूच्या आरोग्यास मदत करू शकतो, पण यावर अजून संशोधन सुरू आहे। हळदीचे दूध म्हणजे गोल्डन मिल्क, रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध आणि हळद घेण्याची परंपरा भारतात खूप जुनी आहे। यालाच गोल्डन मिल्क असे म्हटले जाते। यात अनेक लोक काळी मिरीही घालतात, कारण काळी मिरीमुळे कुरकुमीन शरीरात अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते। जगातील हळद उत्पादन, जगातील सर्वात मोठा हळद उत्पादक देश भारत आहे। भारत जगातील बहुसंख्य हळद उत्पादन करतो। महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू ही प्रमुख उत्पादक राज्ये आहेत। हळदीची शेती कशी केली जाते? लागवड मे ते जून महिन्यात केली जाते। चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते। 7 ते 9 महिन्यानंतर पीक तयार होते। कंद उपटून त्यावर प्रक्रिया केली जाते, नंतर वाळवून हळद पावडर तयार केली जाते। हळदीचे औद्योगिक उपयोग, हळदीचा वापर केवळ स्वयंपाकपुरता मर्यादित नाही। औषध उद्योग, कॉस्मेटिक्स, साबण, फेस क्रीम, हर्बल उत्पादने, नैसर्गिक रंग यामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होतो। हळदीचे तोटे, आता जाणून घेऊया हळदीचे संभाव्य दुष्परिणाम। अति प्रमाणात हळद घेतल्यास पोटदुखी, आम्लपित्त, मळमळ, जुलाब होऊ शकतात। कोणाला काळजी घ्यावी? रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। गर्भवती महिलांनी जास्त प्रमाणात सेवन टाळावे। पित्ताशयाच्या काही समस्यांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे। हळदीबद्दल काही रोचक तथ्ये, हळदीला गोल्डन स्पाइस म्हटले जाते। हळद नैसर्गिक रंग म्हणून वापरली जाते। भारतातील अनेक पारंपरिक पदार्थांमध्ये हळद आवश्यक असते। हळदीशिवाय भारतीय करीचा रंग अपूर्ण वाटतो। मित्रांनो, हळद ही फक्त स्वयंपाकघरातील मसाला नाही, ती भारतीय संस्कृती, आयुर्वेद, शेती आणि आधुनिक विज्ञान यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे। तिच्यात अनेक संभाव्य आरोग्य फायदे आहेत। मात्र कोणत्याही आजारासाठी हळदीला चमत्कारित औषध समजू नका। संतुलित आहार, योग्य जीवनशैली आणि डॉक्टरांचा सल्ला यांच्यासोबतच हळदीचा वापर करा। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा। धन्यवाद।